आज आहे 6 तारीख आणि खूप दिवसानंतर आज मी ब्लॉग शूट करते. मधले काही दिवस मी अजिबात ब्लॉग शूट केलेला नाही आहे, कारण सध्या खूप सारी कामं चालू आहेत, खूप जास्त धावपळ होते, त्याच्यामुळे जमत नाही. आणि मला खरं तर गावी जायचं होतं, कारण आमच्या गावची यात्रा आहे. खूप वर्षानंतर ती होणार आहे. मला वाटतं मे बी 50-55 वर्षानंतर ती होते. तर माझ्या पप्पांनी ती पाहिली, खूप लहान होते तेव्हा झाले असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनाही नीट आठवत नाही आहे. तर खूप वर्षांनी होते. मला एक्झॅक्ट किती वर्ष माहिती नाही, पण 55च्या पुढचीच वर्ष असं आहे काहीतरी. तर त्याची तयारी चालू आहे आणि मम्मीवर एकटीवर लोड पडतोय, त्याच्यामुळे तिकडेही मला जाणं होत नाही. अजिबात तिला हेल्प करता येत नाही आहे. पण बघू, ह्या 2 दिवसामध्ये जायचा मी नक्की प्रयत्न करेन. घरातली सगळी कामं झालेली आहेत माझ्या. सकाळी पप्पा आले होते, त्यांचं काहीतरी काम होतं म्हणून अचानक आले. ते येतेवेळी मिरच्या वगैरे घेऊन आलेले, तर शेतातल्या, तर त्याही मी धुवून वगैरे ठेवलेल्या आहेत. आत्ता मी मशीन लावले, त्या मशीनचा आवाज तुम्हाला येत असेल. ग्रेशू गेले खाली खेळायला. सध्या तिच्या सुट्ट्या चालू आहेत. तिला कुठल्याही क्लासला मला घालता आलेलं नाही आहे, कारण घराचं काम, ह्या सगळ्या गोष्टी बघून बाकीच्या बाहेरच्या सगळ्या गोष्टी पण हँडल कराव्या लागतात. त्यामुळे तिला क्लासला घेऊन जायला अजिबात टाईम नाही आहे. प्लस आम्हाला गावी जायचं आहे यात्रेसाठी 9 दिवस, तर तिचा क्लास तो अटेंड करताच येणार नव्हता गावावरून येऊन. सो त्यासाठी आम्ही तो जास्त आता हे नाही केलं. पण बघू, जमल्यास यात्रा वगैरे झाली आणि आमचं इथंच राहणं म्हणजे इथंच राहणं झालं, तर मात्र नक्की तिला एखादा क्लास लावू आम्ही. त्याच्यानंतर तिला डान्स क्लासला वगैरे मला घालायचं आहे, पण ते आता जूनपासून, आता सुट्ट्यांमध्ये सहसा कोणी येत नाही डान्स क्लासला, भरतनाट्यमला. सो त्यासाठी ते वर्षभर चालू राहतं, तर ते मला तिला घालायचं आहे त्याच्यासाठी. आणि आता सकाळी एकदा अजून आम्ही वरती पाणी मारून आलेलं आहे. आता दुसऱ्यांदा मारायचं आहे, पण आता हे येतील. आणि मी एक ब्लाऊज स्टिच करते मम्मीसाठी. खूप साऱ्या साड्या घेऊन ठेवलेल्या आहेत मी आत्ता माझ्यासाठी. म्हणजे मम्मी एक मला दिलेली आहे, माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी 2 साड्या घेऊन आलेत. ऑलरेडी माझ्याकडे एक साडी होती, जी मी 1 वर्षापूर्वी घेऊन ठेवलेली, आणि ती अजिबात त्याचा ब्लाऊज स्टिच केलेला नव्हता. मला आठवण पण नव्हती त्याची. तीही साडी एक मी बाहेर देऊन आले शिवायला, आणि बाकीच्या मला घरी शिवायचे. ह्या 2-4 दिवसामध्ये खूप सारी कामं आहेत, ते सगळं आटपून मला गावी जायचं आहे. आज गौंडी आलेले नाही आहेत, कारण आज त्यांनी सुट्टी घेतली. काल पण त्यांची सुट्टी होती, संडे होता. तर असं काहीचं चालू आहे. आणि घराचं काम आता बऱ्यापैकी संपत आले. म्हणजे गिलावाचं काम, अजून आतमधलं टाईल्स वगैरे बसवायचे आहेत, प्लंबिंगचं काम आहे, त्याच्यानंतर वायरिंगचं काम आहे. खूप अशी छोटी मोठी खूप सारी कामं आहेत. पण मेन जे गौंड्यांचं काम होतं, ते अजून एक 3 ते 4 दिवसाचं काम आहे. ते झालं की आम्ही फ्री होऊ त्याच्यातून. मग त्याच्यानंतर परत टाईल्स वगैरे बघणं, कसं काय करता येईल ते सगळं बघणं. आता अजूनही कामं खूप आहेत, पण बघू आता, ते हळूहळू होईलच. तर चला, मी आता एक ब्लाऊज माझा स्टिच करायचा अर्धा राहून गेला, तो करून घेते. आत्ता वाजले 12:30 झालेत आणि सगळी कामं झाली. फक्त कपडे मशीनचे झाले की मला ते वाळत घालायचे, एवढंच मला काय ते काम आहे आता. तर चला, हे सगळं करून घेते आणि जमल्यास व्हिडिओ नंतर कंटिन्यू करते.